बोट घेऊन खेळत होती बोटीमध्ये. आज 7 तारीख. इकडे काल पाणी खूप भरलेलं होतं, पण आजची परिस्थिती ठीक आहे. पाणी सगळं ओसरलं आहे. आता इथे रस्ता चालू आहे, गाड्या वगैरे जात आहेत. काल इथून गाड्या बंद होत्या. पाणी सगळं फुल असल्यामुळे हे बघा आता इकडे या साईडला सगळं फुल भरलेलं होतं. या रस्ता दिसत नव्हता काल. नमस्कार मंडळी, समीक्षा माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज बघा हे पाणी पूर्ण कमी झालं आहे. आता जे मी नाना पार्क सुरे वेल्डिंग वर्क्सचं दुकान आहे, ते काल पाणी भरलेलं होतं. हे दुकान दिसत नव्हतं. आज पाणी सगळं ओसरलं आहे. आता पाणी नाही आहे, सगळं कमी झालं आहे आणि रस्ता पण वाहतुकीसाठी चालू झालं आहे. काल भाजी मंडईत पण पाणी गेलं होतं, ते बघा अजून चिखल आहे. आणि मग भाजी मंडई बंद ठेवली नव्हती त्यांनी, आज चालू केली, उघडले. आज 7 तारीख. बाजार सुरळीत चालू झाला आहे. काल इकडे सगळीकडे पाणी भरलं होतं, तर कोण एवढी माणसं पण नव्हती. आता आज भरपूर आलेत. लोकांची रहदारी सुरू झाली. आता दुकानं पण चालू झाली, सगळी बंद होती दुकानं. आता दुपारचे 12:30 वाजले. खेड नगर परिषदकडून खेड बाजारपेठ सगळं धुवून घेत आहेत, स्वच्छ करून. काल खूप खराब झालं होतं, सगळीकडे पाणी होतं. तर पाण्याचा टँकर वगैरे आणून आता ते सगळी साफसफाई करत आहेत. हे बघा आता मटण मार्केटला काय अवस्था आहे. काल मी त्या मामांकडून व्हिडिओ बनवला होता तिकडे. ते बघा पाणी त्यांच्याकडे चिखल केवढा गेला आहे आतमध्ये, ते आता उपसत आहेत, काढत आहेत. आणि हे इकडं मटण मार्केटचं पाणी आता ओसरलं आहे, पण ही सगळी घाण सगळा चिखल आलेला आहे. प्रत्येकाच्या दुकानातनं बाहेर काढतात, आता हे साफ करत आहेत. बापरे, आता पाणी सगळं ओसरलं त्या बऱ्यापैकी. मटण मार्केटला पाणी होतं भरपूर काल, आज कमी झालं आहे. पाणी भरलं होतं तुमच्या इथे पण चिखल केवढा होता? एवढा पाणी होता. मग आज सगळं साफ केलं, सगळं सामान सगळं वरती ठेवलं होतं. चला, खेड बाजार आता सुरळीतपणे चालू झाला आहे. सगळेजण साफसफाई करून घेत आहेत. आता आज सगळी त्यांची साफसफाई करून त्यांनी दुकानं मांडायला लागलेत. खूप हैराण झाली होती. काय हो, चालू झाली ना दुकानं आता. नारंगीचं पाणी आता कमी झालं आज. हा, काल सगळं फुल भरलं होतं. आता दुपारचे 12:30 वाजले, पाणी खूप कमी झालंय. ती शेती अजिबात दिसत नव्हती काल, ती बघा दिसायला लागले ना. हे नारंगी नदीचं बांधलेलं दिसायला लागलंय आता. काल काय दिसत नव्हतं ना. रस्त्याच्या गाड्या पण चालू झाल्यात आता. खेडचं दैनंदिन जीवन सुरळीत चालू झालंय आता. गाड्या पण सुरू झाल्यात. बस बंद झालेल्या होत्या, त्या बससुद्धा चालू झाल्या आहेत. ही नारंगी नदी फुल भरली होती, काय दिसत नव्हतं. हा प्रिन्सगड प्रभुवाडी मार्ग पाणी फुल भरलेलं होतं काल 2 दिवस. तर आता पूर्णपणे पाणी ओसरले, रस्ता चालू झाला आहे. भैरवली फाट्यावरचं पण पाणी ओसरले. आता ह्या बघा दापोली खेड बस चालू झाले.